रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात धाटाव MIDC क्षेत्रात अशोक ट्रान्सपोर्ट कंपनीचे हेड ऑफिस आहे। या ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक बबनराव श्रीरंग मांढरेचा वाढदिवस जिल्ह्यातील अनेक मान्यवरांच्या आणि बहुसंख्य नातेवाईकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला। अशोक ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक बबनराव श्रीरंग मांढरे यांचा मूळ गाव धावळी हा गाव मंडरदेवीच्या पायथ्याला तालुका वाई जिल्हा साताऱ्यात आहे। बबनराव मांढरे वय वर्ष 48 पूर्वी कामधंद्याच्या निमित्तानं रोहा तालुक्यातील धाटाव येथे आले। कुटुंबातील मोठे वडील श्रीरंग मांढरेचे उत्पन्न तुटपुंज हालाकीची परिस्थिती। अशा परिस्थितीत बबनराव यांनी धाटाव येथे 1978 साली 1500 रुपये घेऊन ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला। बबनरावच्या शांत आणि प्रेमळ स्वभावामुळे रोह्यात अनेक लोकांचे आणि त्यांच्या भावांसह पूर्ण कुटुंबाचे सहकार्य लाभले। बबनराव यांनी शून्यातून सुरू केलेली अशोक ट्रान्सपोर्ट कंपनीची वाशी, मुंबई, जळगाव, महाड आदींसह 11 ठिकाणी शाखा आहेत। बबनराव यांना एक मुलगी माधवी, 2 मुलं निलेश, अक्षय आहेत। बबनरावांच्या या मुलींसह कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी त्यांचा 71वा वाढदिवस थाटामाटात साजरा केला। बबनरावांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, तालुकाध्यक्ष विनोदभाऊ पाशीलकर, समीर शेडगे, निलिकॉन कंपनीचे शेट्टी सर, सुदर्शन कंपनीचे पाटील सर, सरपंच रमा म्हात्रे, व्यापारी मंडळाचे विलास सेठ गुजर, अप्पा देशमुख, मयूर देवेकर, महेंद्र गुजर, महेश कोलाटकर आदींसह अन्य क्षेत्रातील मान्यवरांसह कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि बहुसंख्य हितचिंतक उपस्थित होते। आपण थोडं आज करतोय शब्दांचं सेलिब्रेशन। शब्दांचं सेलिब्रेशन ह्यासाठी म्हटलं कारण केक कट करतो आपण नेहमीच वाढदिवस असेल तर, पण केकचं आयुष्य किती असतं असं 1 दिवस, 24 तास किंवा फुलांनी आपण पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करतो। फुलांचं आयुष्य किती वेळ असतं, 1 दिवस, 2 दिवस। आणि समजा आपण त्या व्यक्तीच्या सोबत फोटो काढला तर तो क्षण त्या फ्रेम मध्ये आपण बंदिस्त करतो आणि बस आपण तिथेच तो थांबवतो, तो क्षण संपवतो। पण तसं नाही। ह्या वेळात खरं तर आपल्याला आपण ज्या व्यक्तींच्या सोबत आयुष्य घालवलेलं आहे, ज्या व्यक्तींच्या सोबत आपण प्रसंग शेअर केलेले आहेत, त्या व्यक्तींच्या सोबत आपल्याला घडलेले प्रसंग जेव्हा ते रिकॉल होतात त्यावेळेस त्या व्यक्तीला खूप आनंद होतो। आणि असंच आज शब्दांचं सेलिब्रेशन करणार आहोत, कारण शब्दांचं सेलिब्रेशन आपल्या कायम लक्षात राहतं। एका धावडी या खेडेगावातून श्रीरंग अप्पासो मांढरे यांच्या मुलांनी शिक्षण घेतलं। ते 5 भावंड आणि 1 बहीण। वाई तालुक्यामध्ये एका भाड्याच्या खोलीमध्ये ते राहिले आणि 5 भावंडांनी शिक्षण घेतलं। एकाला दुसऱ्याची जोड, दुसऱ्याला तिसऱ्याची जोड, तिसऱ्याला चौथ्याची, चौथ्याला 5व्याची आणि ह्या 5 भावंडांना सोबत करणारी त्यांची बहीण, अशी ही 6 जण आणि त्यांच्या सोबत त्यांच्या आई वडिलांचे आशीर्वाद। पण शिक्षण जेव्हा पूर्ण झालं आणि त्यांनी ठरवलं आता काय करायचं, तर नारायणगावला MSCB मध्ये त्यांनी नोकरी पण केली। पण त्यांचं असं म्हणणं होतं की मी इथे रमत नाही, आपण नोकरी करण्यापेक्षा आपण दुसऱ्यांना नोकरी देऊयात, काहीतरी कामधंदा करू, आपण रोजगार निर्मिती करू। मग त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला व्यवसाय करायचा म्हणून आणि त्यानंतर ते ट्रान्सपोर्ट क्षेत्रात उतरले। 1978 साली ते रोह्यात आले। खरं तर आपल्या जन्मभूमी इतकीच कर्मभूमी महत्वाची असते, कारण त्या मातीत आपण घडतो, आपण रुजतो आणि त्यानंतर आपलं आयुष्य ठरत असतं। करण्याची पद्धत, त्यांच्या वागणुकीची पद्धत, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं शिकता आल्या। एकाच रात्रीमध्ये करोडपती न होण्याची स्वप्न त्यांनी कायम मनात दाखवली। कधीही माणूस एका रात्रीमध्ये करोडपती त्याला होण्याचे स्वप्न पडतात, ते चिरकाळ टिकणारं नसतं। मेहनत, आपल्या मनगटातील ताकद आणि आपली बुद्धिमत्ता याच्या जोरावरती कणाकणानेच मोठं होणं, याच्यात खरा आनंद आहे, हे त्यांच्याकडनं मला शिकायला मिळालं। आज मी खरोखरच त्यांचे आभार मानेन की त्यांच्याजवळ काम करणारे आम्ही जे सगळे सहकर्मचारी माणसं होतो प्रत्येक ऑफिसमधून, आम्हाला कधीच वाटलं नाही की कुठेतरी आम्ही नोकरी करतोय म्हणून। कुटुंबासारखं त्यांच्या घरच्यांकडून, त्यांच्या सर्व बंधूंकडून, मुलांकडून आम्हाला कायमच प्रेम मिळालं। त्याच्यामुळे काम करण्याचा सगळ्याचा आनंद होत होता। आज वयाच्या जवळजवळ 73 वर्ष 71 एक उमदा तरुण आपल्या समोर बसलेला आहे।
प्रत्येकानं पाहिलं असेल त्यावेळेला सुद्धा परिस्थिती चांगली होती, आता काही वाईट नाही. पण ही व्यक्ती कधी स्वतःची 4 व्हीलर घेऊन गावाला गेली नाही. सर्व पै पाहुणे आपण सर्वजण या ठिकाणी या सोहळ्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्व मान्यवरांना मी सादर या ठिकाणी वंदन करतो. वाढदिवस सर्वांच्या आयुष्यातला येणारा हा खास महत्वाचा आणि आनंदाचा दिवस. ईश्वराने पार केलेली सुंदर पार, सुंदर दिवस आणि या एका दिवसाने एका वर्षाने आयुष्य हे वाढत राहते. असं म्हणतात किती जगावं, यापेक्षा मिळालेले आयुष्य हे कसं जगावं हे ज्याला कळाले त्याने आयुष्य कमावले. अशा व्यक्तींची गणना असामान्य अशा व्यक्तीमध्ये होते. तर आज आपण जमलो आहोत अशाच एका असामान्य अशा सर्वांचे आदरणीय श्री बबनराव मांढरेशेठ उर्फ बाबा यांचा अभिषेक चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. खरं तर मगाशी विचारी काकांनी बाबांच्या बद्दल भरभरून जे काही त्यांनी अनुभवलं, गेल्या काही वर्षातला त्यांनी अनुभव या ठिकाणी व्यक्त केला. प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड.